आमच्या पोटात आणि अन्नाचा कण नाही का नाही तर आम्ही स्वतः घामाच्या कष्टात सगळं पिकवलेलं ऊसाची बिलं आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाही ती कैफियत मांडायची कोणाकडे माग. भैरवनाथ साखर कारखाना आलेगाव या कारखान्यानं शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलं न दिल्यानं आयुक्त कार्यालय पुणे येथे संबंधित शेतकऱ्यांना घेऊन ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्राध्यापक सुहास पाटील आले असता साखर आयुक्तांनी लवकर भेट न दिल्यानं सर्व शेतकरी व प्राध्यापक सुहास पाटील यांनी संतापून साखर आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केलं. साखर आयुक्त जेवणासाठी घरी गेले असल्याचा निरोप क्लार्कने दिला, परंतु प्राध्यापक सुहास पाटील आम्ही सर्व शेतकरी 150 किलोमीटर अंतरावरून साखर आयुक्तांकडे कैफियत मांडण्यासाठी आलो आहोत आणि साखर आयुक्त वेळ लावत असतील तर ही गोष्ट निषेधार्ह आहे असे प्राध्यापक सुहास पाटील यांनी ठिय्या आंदोलन करताना सांगितले. नंतर साखर आयुक्तांनी प्राध्यापक सुहास पाटील व सर्व शेतकऱ्यांना आपल्या दालनात बोलावून शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री तानाजी सावंत व सावंत कुटुंबियांच्या वतीनं साखर कारखाना चालवला जातो. या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले दिल्याची चुकीची कागदपत्रे दाखवून RCC कारवाई रद्द करून घेतली. याबाबतचा जाब कारखान्याने चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजिंग डायरेक्टर व सोलापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक यांना विचारून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत बिल देण्याची व्यवस्था करतो असं आश्वासन दिल्यानंतरच प्राध्यापक सुहास पाटील व शेतकऱ्यांनी ऑफिसमधून निघण्याचा निर्णय घेतला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आलेलो आहे आमच्या पोटात आणि अन्नाचा कण नाही का नाही तर आम्ही स्वतः घामाच्या कष्टात सगळं पिकवलेलं ऊसाची बिलं आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाही ती कैफियत मांडायची कोणाकडे माग. अरे माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेबांचे कारखान्याचे सगळे हे ऊस घातलेला सगळे शेतकरी साहेब किती वेळा आम्ही आता वाट बघायची. आम्ही 1 तास झालं आम्ही इथं वाट बघत बसलोय. आमची कैफियत सुद्धा घ्यायला जर कोण नसेल तर करणार काय. या सगळे शेतकरी या बरोबर, ऊस तोडणी वाहतूकदार सुद्धा या. पण सांगितलं नाही न दिल्यामुळं RRC आम्ही आता सध्या भैरवनाथ शुगरच्या बाबतीत आलोय. भैरवनाथ शुगर लिमिटेड जो कारखाना आहे आमच्या अवहेलना तुम्ही केलेल्या आम्ही अर्धा तास झालं तुम्हाला सांगत होतो की आम्ही आलेलो आहे. आमचे 60-70 शेतकरी इथं आम्ही आलोय की आमचे ऊसाचे बिलं दिले नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर जेवायला जात असाल तर हे कितपत योग आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहात का कारखानदारांच्या बाजूने आहात या बाबतीत आम्हाला अगोदर खुलासा करून सांगा तुम्ही. आम्ही 2 तास झालं तुमच्या इथं साखर संकुलला येऊन थांबलोय आम्ही. असं नाही ना, आमची तुम्ही अवहेलना करायला लागला का मग. ते मागे सर चला